काय वाटतं पहिल्या मॅच मध्ये कोण जिंकेल? हम्म. त्यांच्यामध्ये रहाणेला काय घेतलाय? क्विंटन डिकॉक आहे, रहाणे मनीष पांडे आहे, रामिन पोयल आहे. हा कोण आहे? मनी अंक्रिश रघुवंशी, हा माहित पण नाही कोण आहे. रेमन अंडर 19 वाला गुरबाज माहिती आहे. हा न रहमानुल्ला. रिंकू सिंग आहे. ऑलराऊंडर मध्ये व्यंकटेश अय्यर, मोईन अली, सुनील नारायण, अँड्रे रसल. बॉलरमध्ये हर्षित राणा, उमरान अकमल, वरुण स्पेन्सर चक्रवर्ती. जॉन्सन, हा कुठला आहे? हेनरिच नॉर्चे. हा हा कुठला आहे स्पेन्सर जॉन्सन? ऑस्ट्रेलियाचा आहे तो. अच्छा. मला तर एक पण नाही माहित. नॉर्जे पण आहे. उमरान मलिक तर बाहेर गेला बाहेर पण गेला. अजिंक्य इंडियाला. राणे नाही माहिती तुला गौतम? हा, अजिंक्य राणे माहित आहे, पण म्हणजे डोंबिवलीला आता राहतो तो. पर्सनली नाही माहित. अँडी डोंबिवलीला रसेल नाही राहतो. माहितीये तुला, तुझा भाऊ? हा काय? हा, क्विंटन डिकॉक ऐकलंय, आंड्रे रसल ऐकलंय. मला वाटतं यावेळी अजिंक्य राणे, क्विंटन डिकॉक, रहमतुल्ला गुरबाज, हम्म. रिंकू सिंग, हम्म. व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण, आंद्रे रसेल, मोईन अली थोडा डाऊटफुल वाटतो यावेळी त्यांचं टीम मध्ये. ऑप्शनचे प्राइस नाही दाखवत त्याच्यावर. नाही नाही. एज दाखवत आहे. 36 वर्षाचा अजिंक्य राणे. मला नाही वाटत काय करेल तो आता. नाही, करतो तो, आहे फॉर्म मध्ये. आहे का? आता मुश्ताक अली ट्रॉफी झाली त्यामध्ये तोच खेळलाय. हा का? हा. ते मिडल ऑर्डर बॅटर काय आहे? म्हणजे पाचवा सहावा उतरणार. हा. हम्म. हे टॉप ऑर्डर म्हणजे ओपन करणार. मग ओपन तुला काय वाटतं कोण करणार? मला अजिंक्य राणे आणि क्विंटन डिकॉक ओपन करतील. नाही नाही, अजिंक्य रहाणे नाही करणार. मग जर रहमतुल्ला गुरबाज असेल टीम मध्ये हा. तर रहमतुल्ला गुरबाज आणि क्विंटन डिकॉक करेल. ओ. हा ओपन करतो. हा, ओपन करतो. अच्छा. हा, मग हे दोघं करतील ओपन. अजिंक्य रहाणे त्याच्यानंतर येईल. हा. मनीष पांडे पण आहे का? मनीष पांडे अजून खेळतोय? किंवा व्यंकटेश अय्यर पण ओपन करू शकतो. नाही रे, व्यंकटेश अय्यरला ओपन नाही करवणार. करायचा ओपन ओपनिंग. व्हाईस करतो कॅप्टन मध्ये आहे भाई काय, हा. ओपन करून काय करतात? ओपनिंग 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 संपला बॅट्समन. होता. ओपनिंग बॅट्समन अच्छा पहिले दोन बॅटिंगला येतात ना. अच्छा. आणि क्रिकेट बद्दल एवढं माहित नाही रे, फुटबॉल जास्त माहित. गोट्या गोट्या खेळतो काय गोट्या? कुठच्या? फुटबॉलची टीम सांगेल. काचेच्या की फुट कार्बनच्या? फुटबॉलची टीम सांगेल. रोनाल्डो, मेस्सी, टीम बोललं तुला. लिनार्डो, डा कॅप्रिचिओ, अर्जेंटिना. अं, आणि आर सी बी मध्ये कोण आहे? आर सी बी मध्ये रजत पतीदार. यांच्यामध्ये पण चांगलं कोण नाही रे खेळणारा. आहे टीम रे. डेव्हिड आहे, पडिक्कल फिल आहे, टीम सॉल्ट आहे, डेव्हिड आहे. देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, जितेश फिल शर्मा, सॉल्ट. फिल सॉल्ट, हा आहे, लियाम लिव्हिंगस्टन आहे. अं, कृणाल पांड्या पण आहे. अच्छा, कृणाल पांड्या आर सी बीमध्ये गेलाय. हा. हा, ते अभिनंदन विमानाचा आयकन काय आहे बाजूला? म्हणजे बाहेरचे काय? प्लेयर, अच्छा. फॉरेनर. फॉरेनर प्लेयर. प्रत्येक टीम मध्ये 11 लोक असतात ना, तर 11 लोकांमध्ये फक्त 4 लोक बाहेरचे घेऊ शकतो तू. KKR चा लकी चार्म इकडे गेलाय. कुठे? सुयश शर्मा. कोण आहे? सुयश शर्मा. सुयश शर्मा कोण आहे हा? तो स्पिनर होता ना, लेग स्पिनर.
काय माहिती भाई, याला बघितलं पण KKR नाही. मध्ये गेले होता हा. हा काय, यश दयाल माहिती आहे मला, भुवनेश्वर कुमार माहिती आहे. बॉलिंग मध्ये कोण आहे यांच्याकडे चांगला बॉलर? आहे ना, लुंगी निगडी आहे, जॉश हेझलवूड आहे. लुंगी निगडी. हा. एनगिडी एनगिडी. निगडी आता. निगडी. आले रे बाबा. आपण आहे ना आपला श्रीलंकाचा नुवान तुषारा. चांगला बॉलिंग करतं का? हा करतो, चांगला आहे बॉलर. अच्छा. पण घेतील की नाही सांगू शकत नाही, कारण की फास्टर आहे ना. हम्म. आणि यांच्याकडे ऑलरेडी भुवनेश्वर कुमार आहे, जॉश हेझलवूड आहे, हा लुंगी आहे. हा रे, या तीन तर तिघांपैकी फास्टर भाई आहेत. कोणाला घेणार? भुवनेश्वर परत तो यश कुमारला दयाल घेतील. पण आहे. हा, यश दयाल पण आहे. यश दयाल पण, तो पण फास्ट बॉलर आहे का? हा, तो लेफ्ट आर्म आहे. लेफ्ट आर्म फास्ट मीडियम. हा, मग यश दयालला घेणार, भुवनेश्वरला घेतील आणि हेझलवूडला घेतील. एनगिडीला नाही घेणार. हा, ते चार चार फास्टर नाही खेळवणार. हा, वरती परत स्पिनर लियाम पण पाहिजे ना. लिव्हिंगस्टन. स्पिनर कोण आहे हा. त्यांच्याकडे? हा, लिव्हिंगस्टन आहे. अच्छा. परत कुणाल कृणाल पांडे पांड्या. आहे. चल आपण हे हम्म. बनूया, टॉप 11 बनूया प्रत्येक टीमची. नोटपॅड हम्म. ओपन करतो मी. ड्रीम इलेव्हन मध्ये लावायला. हा, अरे डिस्कस करायला. आता पहिलं RCB ची बनवूया. चल, फर्स्ट ओपन कोण करणार बोलतोय तू? ओपन विराट कोहली. विराट कोहली. तुमचा रजत व्हिडिओ करून पतिदार. ओपन करणार. रजत पतिदार. हो, रजत पतिदार. दम नाही वाटत भाई ओपनिंग त्याच्यानंतर पेअर मध्ये. अरे भाई, दम नाही का, रजत पतिदार खेळतो चांगला. हा, मग ठीक आहे. वन डाऊन कोण? देवदत्त पडिक्कल. हा, देवदत्त पडिक्कल. त्याच्यानंतर फोर्थला कोण येईल? लिव्हिंगस्टन. लिव्हिंगस्टन येईल. लिव्हिंगस्टन एवढ्या वरती? फिल सॉल्ट नाही येणार? फिल सॉल्टला लास्टला पण पाठवू शकतो, काय माहित. कृणाल पांड्या पण आहे. कुणाल पांड्याला नाही पाठवणार, कारण की तो आता फॉर्म मध्ये नाहीये रे. म्हणजे मग हा एवढा पण अजून आहे, चालत जेकॉब नाही तो. बेथेल. हा कोण आहे? नाही, त्याला पण नाही येणार स्टार्टला मग तर. लियम लिव्हिंगस्टोन. हो. फिफ्थ कोण आहे? टीम डेव्हिड किंवा फिल सॉल्ट. फिल सॉल्ट आधी येईल, टीम डेव्हिड नंतर येईल. किंवा जितेश शर्मा पण येईल. पण बाई तीन हे तर इकडेच झाले. फिल लिव्हिंगस्टन, सॉल्ट. फिल सॉल्ट. फिल सॉल्ट थोडं हे आहे. आहे, पण कीपर कोण घेतील आहे की मग नाही. यांच्याकडे? त्यांच्याकडे दोन आहेत ना. जितेश जितेश शर्मा. शर्माच खेळणार, कारण मग की गेल्या वेळी चांगला खेळलाय तो. अच्छा, मग जितेश शर्माच्या जागी, फिल सॉल्टच्या जागी जितेश शर्मा टाकूया. अं, दोघांचं हे कर, म्हणजे शर्मा. पुढे तो पण टाक. हा. फिल सॉल्ट. बाई आपण पण हो. बघितलेत रे युट्यूबवर टीम हा. कशी बनवतात. त्याच्यानंतर मग टीम डेव्हिड. त्याच्यानंतर हा, टीम डेव्हिड आता. 7 वर कोण आहे? नंतर कुणाल पांड्या. कुणाल पांड्याची पण जागा फिक्स नाही, त्याला वरती पण करू शकतात किंवा खाली पण घेऊ पण शकतात. तो तुला वाटते टीम मध्ये किंवा आहे? टीम मध्ये ठेवणार पण नाही. हा, मला तेच ठेवतील वाटतंय. ठेवतील, कारण की लेफ्ट आर्म स्पिनर आहे. 8. यांच्याकडे बॉलर मेन, यांच्याकडे बॉलरची कमी आहेत रे. बॅट्समन यांच्याकडे आहे आता चांगले. भुवनेश्वर कुमार आहे, जॉश हेझलवूड आहे जॉश. आणि यश दयाल. और 9th
भुवनेश्वर कुमार 10th यश दयाल 11th कोण आहे यांचा 11 स्पिनर कोण झाला एक लिव्हिंग लिव्हस्टोन कृणाल पांड्या हो मग अजून एक ऑलराऊंडर येऊ शकतो यांच्यामध्ये जेकब बॅथेल पण येऊ फॉरेनर शकतो प्लेअर किती झाले याच्यामध्ये? हे बघ 1 2 3 झाले मग हा येऊ शकतो ना जर जितेश शर्माला नाही घेतलं जितेश शर्माला घेतले तर फिल सॉल्ट नाही येणार ना मग हा येऊ शकतो जेकब हम्म. मग जेकबला पण इथं टाकू शकतो 8 वर आठ 9 10 11 झाले 11 हम्म. आता कोण आहे KKR ना हम्म. PKR अजिंक्य रहाणे पहिला तर आज क्विंटन डिकॉक रेहमतुल्ला गुरबाज अच्छा तू अजिंक्य राणे की ओपन नाही बोलतो ना नाही अजिंक्य रहाणे सेकंड येईल मिड आपला हा येईल वन डाऊन येईल मला तर वाटतं ओपन करणार तो नाही आणि रेहमान उल रेहमानुल गुरबाज गुरबाज थर्ड अजिंक्य फोर्थ मनीष पांडे नाही मनीष पांडे टीम में जगह ही नहीं रहे मग कोण आहे यांच्याकडे अरे आहे ना व्यंकटेश अय्यर आहे पण फोर्थला येणार व्यंकटेश अय्यर हा नाही रे व्यंकटेश अय्यर फोर्थला येणार किंवा वन डाऊन येईल अजिंक्य रहाणेच्या जागेवर तू बाई व्यंकटेश अय्यरला एवढ्या वरती कोण पाठवतं हा भाई पाठवतात त्याला वन डाऊनच पाठवतात अय्यर हा व्हाईस कॅप्टन आहे तर मे बी पाठवतील त्याच्यानंतर सुनील नारायण पण आहे बे यांच्याकडे सुनील नारायण यांचं हे करणार बाई ओपनिंग सुनील नारायण करणार काय बोलतो काय तू? सांगू शकत नाही रे हा ओपनिंग बाई सुनील नारायण बाई लास्ट सीझन बघितलं नाहीस तू मग गुरबाजला काढून टाक मग गुरबाज नाही खेळणार नाही खेळणार विकेट जर किपर त्याला आहे बाई opening तो नाही त्यांचा दिली तर. मेन मोठा विकेट किपर आहे दुसरा विकेट किपर कोण आहे क्विंटन डिकॉक आहे हा मेन विकेट किपर क्विंटन डिकॉक आहे त्यांचा हा बरोबर पण क्विंटन डिकॉक आणि यांच्यामध्ये फॉर्म मध्ये कोण आहे आता डिकॉक आहे फॉर्म मध्ये काही डिकॉक फॉर्म डिकॉक मध्ये ऑल टाइम अच्छा मग क्विंटन डिकॉक सुनील नारायण अजिंक्य राणे व्यंकटेश अय्यर मोईन अली पण आहे अँड्रे रसल पण आहे रोमेन पोवेल पण आहे रिंकू सिंग नको 6 वर टाकू, येणार चार- रिंकू 5 सिंग नंबरला हा 6 ला येणार 5 वर कोण आहे यांच्याकडे मनीष पांडे मला वाटतंय रे मनीष जो- पांडे नाही मनीष पांडेची जागाच नाही पण त्या टीम मध्ये मग कोण आहे भाई यांच्याकडे चांगला जो असा प्रॉपर बॅट्समन कोण आहे एक हा एक आहे अंकुरिश रघुवंशी नाही तो पण नाही या तिघांचं तर नाव पण नाही ऐकलंय मी रमनदीप सिंग खेळतो पण आता टीम मध्ये भेट बसेल की नाही माहित नाही कारण की बघ आता यांच्याकडे 2 बाहेरचे झालेत ऑलरेडी डिकॉक दोन आणि बाहेरचे सुनील झालेत. नारायण परत आता हा, मोईन अँड्रे अली रसेल बाकी आहे असणार अँड्रे आहे. रसेल आहे मग रिंकू सिंग 5 वर येईल आणि अँड्रे रसेल
रसेल 6 वर, 7 वर मोईन अली झाला तर 1 2 3 मोईन 4 अली झाले. नाही खेळणार मला वाटतं मग. भाई यांच्याकडे बॅट्समन नाहीत म्हणजे भाई. कोणाकडे? KKR कडे. केकेआर कडे बॅट्समन आहे ना, रहाणे, डिकॉक, हा झाले रिंकी सिंग, एवढेच. सुनील नारेन, व्यंकटेश अय्यर, अँड्रू रसेल, सगळे बॅटिंग लाईनअप आहे भाई. हा पण एवढेच झाले ना, 6 7 8 वर त्यांचा बॅट्समन कोण आहे? 7 8 वर कोण नाही. हा मग ते अनुकूल रॉय आहे, त्याला घेतील. नाही घेणार. अबे इंडियन टीम, इंडियन प्लेअर घ्यायला लागणार त्यांना कोणतर, कारण की त्यांचे आता ऑलरेडी 1 2 आता 3 किती झाले? 4 3 तर हे झाले त्यांचे बाहेरचे झाले. आता हा मग यांच्याकडे आता स्पेन्सर जॉन्सन आहे, एनरिक नॉटी जे आहे. एनरिक नॉटचे तोच घेणार खेळणार. हा मग त्याला एक टाक. झाले 4 त्यांचे. स्पेन्सर नाही येणार हा, बघ, स्पेन्सर जॉन्सन. नाही नाही घेणार मग. वरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्ती तर हाय, ते तर बॉलरमध्ये हम्म. येणार तो. हर्षित राणा तो एक आहे. पण येणार बॉलिंगमध्ये. किती झाले? हे बघ, त्याच्यामध्ये हर्षित राणा, वरुण चक्रवर्तीला बॅटिंग काहीच येत नाही ना. लास्ट टाक. ती हर्षित राणा करतो बॅटिंग. हर्षित इकडे याला राणाला टाक, आपण 8 मध्ये एनरिक टाकू शकतो. गौतम अशी गोड स्माइल का देतोय रे तू? जे उमरान मलिक पण आहे ना, विड्रॉन केलंय. इम्रान मलिक नाही विड्रॉ केलंय त्याने, तो इंजर्ड आहे. हो. मयंक आता मार्कंडे. मयंक मार्कंडे. स्पिनर पण पाहिजे हम ना. आपके एक और रिएक्शन वीडियो में अँड्रे रसेल 7 आणि 9 कोण आहे अजून यांच्याकडे जो येऊ शकतो टीम मध्ये? चेतन साक्रिया कोण आहे? हा चांगला बॉलर आहे का? ठीक आहे म्हणजे मला वाटते आता अनुकूल रॉय यांच्याकडे येईल दोन. बे याच्यामध्ये. अनुकूल रॉय ऑलराऊंडर आहे नाही रे, तो, बॅट्समन अनुकूल पण आहे, रॉयच्या. बॅट्समन पण आहे, बॉलर पण आहे तो. यांनी एक फास्ट बॉलर अजून कोण असू शकते यांच्याकडे? उमरान मलिक पण नाही, नॉटी जे झाला, स्पेन्सर आहे रे, मग स्पेन्सर येणार याच्यामध्ये. पण ऑलरेडी तर 4 झाले ना फॉरेनर. हा, अँड्रे रसेलला नाही घेणार. घेणार रे, स्टार्टिंगला घेणार त्याला. फॉर्म बघणार त्याचा कसा काय चाललंय. फास्ट बॉलर कोण आहे त्याच्यानंतर मग? वैभव अरोरा आहे. व्ह्यू प्रोफाईल. आता अँड्रे नॉर्गेज, हर्षित राणा 2 फास्टर झाले ना. भाई याने 20 मॅच मध्ये 19 विकेट घेतलेत. अरे व्यंकटेश अय्यर पण बॉलिंग टाकतो. हा व्यंकटेश अय्यर मीडियम तर हाय फास्ट. भाई. हा, सुनील नरेन आहे. आता यांच्याकडे बॉलर बघ, व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण, अँड्री रसेल, हर्षित राणा, हम्म, हेनरी नॉर्जे हम्म. आणि परत वरुण चक्रवर्ती पण आहे. अजून हे नाही, मग एक बॅट्समन खेळवतील. हे मला वाटतं रमनदीप सिंग आहे ना, हम्म. त्याला घेणार. आपण एक काम कर, रमनदीप सिंगला व्यंकटेश अय्यर नंतर टाकूया.
अजून कोण बोललेलं पण? 1 2 3 4. अजून एक कोण बोललेलं? हर्षित राणा झाला, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा की अनुकूल रॉय? काय वाटतं तुला? अनुकूल रॉय घेतला ना. कोण? अनुकूल रॉय आहे ना टीम मध्ये. मी नाही घेतला. इथं घेऊया अनुकूल रॉय. अँड्रू रसेलला वरती टाकते. ते बघू, ते लोक हा. करतील वरती खाली, काय करायचं ते. आपल्याला काय करायचं? काय कुठली टीम स्ट्रॉंग वाटते? कुठलीच स्ट्रॉंग वाटत नाही भाई. याच्यामध्ये जर फक्त अं, विराट कोहली चालला दिल्ली किंवा दिल्ली 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 स्ट्रॉंग आहे थोडी. नाही भाई, सगळ्यात स्ट्रॉंग टीम बोललं तर भाई मुंबई इंडियन्सच आहे आता सध्या तरी. नाही नाही नाही, हा भाई. हैदराबाद आहे. हा, हैदराबाद. स्ट्रॉंग टीम हैदराबाद है मध्ये मला फक्त हैदराबाद एक आहे. बघू दे, पॅट कमिन्स आहे का? ट्रेविस हेड है, पॅट ईशन कमिन्स आहे. किशन, तो तेच. हेनरिक कार्लसेन, हैदराबाद आहे एक अभिषेक स्ट्रॉंग टीम. शर्मा. 1 2 3 यांची जेव्हा मॅच असेल ना तेव्हा यांची. मग काय वाटतं तुला, या दोघांपैकी कोण जिंकणार? आरसीबी की केकेआर? KKR. केकेआर जिंकेल. तुला काय वाटतं गौतम, कोण जिंकणार? आवाज नाही येते तुझा. म्यूट आहे म्यूट आहे. केकेआरच जिंकेल रे. का? हमेशा केकेआरच जिंकत आलं. अरे पण का? नाही रे. केकेआरचा कुठला प्लेअर खेळेल? शाहरुख खान? आरसीबी मध्ये विराट कोहलीला सोडून कोणी प्लेयरच नाही. भाई बहुत बड़े बड़े प्लेयर है. आहे ना भाई, आहे. कृणाल पांडे आहे, हार्दिक पांड्याचा भाऊ. तो कुठे त्याला पकडतो. अरे याला तोच त्याला माहिती कुठे आहे ना. नाही रे बाबा. तो हार्दिक पांडे एक टाइम असता तर फेमस कोण नाही रे. भुवनेश्वर कुमार आहे. तो तर बॉलर आहे ना. हा, मग माहिती आहे ना तुला, फेमस बॅट्समॅन आहे. मध्ये कोणी. तुला माहिती आहे तर लय फेमस आहे तो भाई. मी त्याला एवढा जवळून बघितलं. कोणाला? एवढा बाजूला. कुठे ना. भुवनेश्वर कुमार मॅच बघायला गेलेलो ना. तू सगळ्यांना एवढं जवळून का बघतो पण? अरे ना, आम्ही मॅच बघायला गेलेलो हा. पाया पडतो का तेव्हा त्यांच्या. काय? नाही, सीट बीट असते ना रे, सीट इकडे सिटिंग तिकडे सिटिंग. पण थोड्या वेळानंतर सगळेजण असे इकडे तिकडे चालत असतात ना, कुठे जायचं तिथे जावं. मग ते जाळीच्या समोर आम्ही जाऊन उभं राहिलो आणि त्याला काय बोलतात, भुवी भुवी बोलतात ना. हम्म. हो. तर भुवी भुवी आवाज द्यायला लागले. माझे मित्र भुई ते भुई. मोठे बंटी बंटी, ते क्रिकेटचे मोठे फॅन आहे. आणि फोटो काढला त्याचा, मोबाईल मध्ये असेल माझा गुगल ड्राईव्ह. पण तो खाजवत होता मागे. फोटो पण नाही नीट आला. जाळीच्या इथे जाऊन समोरून काढलं. डॉमिनोजचा भेंडी पिझ्झा मिळण्या तिकडे 500 ला भेटतो, 100 वाला रे, स्टेडियमच्या आतमध्ये. अरे भाई, सेम ते थिएटर वाला सीन आहे ना. नुसतं लुटतात नुसते लुटतात. अरे ते पूर्ण कव्हर करतात भाई सगळं. तिकीट मधून कव्हर करतात, बाकी सगळीकडून जेवण बिवण जे पण आहे तेच त्यांचं तर. सगळीकडून कव्हर करतात ते लोक. तेच तर, तुमच्यासारखे लोक त्याला एवढं फेम देऊन 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 ते एवढा स्कॅम बनवलाय ना. कोणाला फेम दिलं? मला सांग, बाहेर गावी कोण बघताय क्रिकेट? इंडियामध्ये इंडियावाल्यांनी स्वतःचा गेम बनवून स्वतःच फेमस. स्वतःचा गेम थोडी आहे भाई, इंडियाचा गेम नाही क्रिकेट. इंग्लंडचा गेम आहे, इंग्लंड मध्ये बनलाय, माहिती आहे हा, मग. मला. पण भाई इंडियामध्येच तेवढा क्रेज आहे. हा मग. इंग्लंड वाले तर आहे ना, विचार भाई. इंग्लंडवर मारला. हा पण त्यांचे ते दुसरे गेम फेमस आहेत ना. हा पण त्यांच्याकडे सॉकर काय फेमस बोलतात, आहे, फुटबॉल इंडिया फेमस आहे. इंडिया बोलतात ना, दोन तिकडे त्याचं गोष्टींसाठी क्रेज जास्त आहे भाई, बाकीच्या गेमचं Movies- क्रेज जास्त आहे. मूवीज क्रिकेटचं आणि पण क्रिकेट. क्रिकेटचं पण आहे. ते तो तिग्मांशू धुलियाचा डायलॉग मारणार आहे काय?
काय बाय डायलॉग बिलॉग नाही ऐकलं मी कोणाचं, सगळं आपलं ओरिजिनल, आलं. जे मनात येतं ते बोलतो. आहे रे बाई, एवढा क्रेज आहे ना, मजबूत क्रेज हा, आहे. मग क्रेज तर आहे ना. पण ते इंडियामध्ये सलमान खानचा क्रेज आहे भाई. मग सलमान खानच्या इंडिया टॉपिक वरती घेऊन चला आता. इंडिया इंडिया में बिग बॉस का क्रेज है भाई. सलमान खान तेवढा शनिवारच्या वार मध्येच रिअल वाटतो मला, बस. नाही रे, मी 1-2 एपिसोड बघितले बिग बॉसचे, त्याच्यामध्ये पण सेम एक्सप्रेशन आहेत त्याचे. तो बाय रिॲक्ट करतो ते एकदम जेन्युइन असतं. जेन्युइन तो असा नाही दाखवत की बाय आज एका कंटेस्टंटला बोलणार की बाय तू मला उलट बोल, मग मी तुझी मारणार, असं नसतं. लेटेस्ट अरे कुठला त्यांना एक सीझन आहे? बेसिक बेसिक हे एक दिलेला 18वा असतो सीझन आहे का स्ट्रक्चर. लेटेस्ट? कसला? बिग बॉसचा लेटेस्ट हा सीझन. हा 18. हे बघ, ह्याच काय? लावतो. हेलो रोचा, हाउ आर हेलो यू? हेलो, सारा ने कैरेक्टर प्ले किया है सिंघम अगेन. अरे हे नाही रे, तो ऑडियन्सला Hello, बोलतो ते Rocha. कुठं हेलो आहे? हेलो, सारा ने कैरेक्टर काय बोलतो? ऑडियन्सशी बोलतो ना तो, हा हे असेल ना, काय बोलतो ऑडियन्स? काय पण बोलतो ते. इधर है तो मैं इधर हूँ, एक फोन में मैंने हा मग बोलू दे ना, त्याचं काय रिलेटेबल अरे तो कसा बोलतोय मी ते बोलतोय बघ ना, इंटरेस्ट नाही त्याला. हे बघ खिशात हात घातलाय. मैं करूँगा तो मेरे खुद के हा अरे मग तो ते त्याची सवयच आहे रे ती. तो तसाच आता मी अरे आहे. तुला ते- सलमान खान बिग बॉस, तू आता 10 वर्ष ट्रॅकिंग करतोय, तर तुझा इंटरेस्ट आहे का? बिग बॉस सीझन 7. हे बघ, जो पर्सनल चीजें बोली जाती हैं वो ये भी एक क्या है लड़की भाई? है, मैं भी एक लड़की हूँ, तो अगर वो अपने आप को एक लड़की समझती है तेव्हा तो दोन मेरे बारे में गोष्टी भी आहेत. वो चीजें नहीं बोल. एक तर सारखं सारखं करतो, हे बघ, हे बघ. दुसरी गोष्ट Body त्याचा language. हा मग stamina असाच कमी असतो, झाला. आता पण असाच नाही असतो तो. भाई, याच्यामध्ये अरे असाच. नाही भाई, अरे याच्यामध्ये तू नीट सिच्युएशन बघ. वेगवेगळे असतात भाई. काय बोलतोय? नाही रे भाई, तो अरे तो किती सिच्युएशन यंग आहे वेगवेगळे भाई. असतात रे. नाही नाही हा रे. हे बघ, हे अरे बघ, सिच्युएशन राग. प्रमाणे तो रिॲक्ट करतो. हा आता पण असाच करतो हे तो. बघ, हात खिशात नाही टाकलाय त्याने. अरे तो हात नॉर्मल खिशात का टाकतो? असंच उस वक्त आप बात करना. पण चांगली बघ, exercise नॉर्मल आहे. कन्व्हर्सेशन असणार काय तेव्हा तो नॉर्मल बोलणार ना. समोर गोवार खान असेल तर तो हात खिशात टाकणारच. हे कट त्यात करा काय लागलं. एवढं? हे कट करा लागलं. अरे उलट हे सगळं घे. अरे बघ, नाही रे भाई, हे तो बघ ना, आहे तो. बॉडी लँग्वेज बघ ना याचे तो कसं. गलतियां तो अरे आता तो नॉर्मल समजवतोय भाई. हा मग मी तेच बोलतो, ते अग्रेशन नाही ते. हा मग जे आता भाई हा तो नॉर्मल स्टेजवर बोलतोय. चेअर वर बसतो, झोपतो बिकतो, सगळं करतो. तू फक्त हा. रील मध्ये तेवढाच उचलणार, बोलणार आहे बघ खिशात हात टाकला, काय करतो. हे बघ, सीझन 8 मध्ये पण तो काय काय करायचा आहे बघ. अरे याच्यात नाही वाटत. अरे पहिला बिग बॉस आहे ना, तुला सांगू काय, जेव्हा कंटेस्टंट यायचे ना, असे ब्लँकली यायचे रे, सगळे ब्लँकली, की हा चल काहीतरी नवीन हे करूया. आता सगळ्यांना हर एक एपिसोड मध्ये काय काय होणार आहे सगळं माहिती आहे, आणि सगळं हे असतं, म्हणून तो सलमान खान पण असं एकदम कॅज्युअली करतो. हा माहित चल, आहे का कोण आहे? मला पण वीकेंड का वार करायचा आहे. हा दारा सिंग, दारा सिंगचा बाप. दारा सिंग नाही रे बाबा, तो आहे पुनीत नाव आहे याचं काय तर. याचा सीन माहित आहे काय काय झालेला? हा तोडून गेलेला ना. नाही नाही, अमिताभ बच्चन सोबत मूवी करत होता, तर फाईट सीन होता, हा विलन होता, तर याने अमिताभ बच्चनला कशावर तर ढकललं, तर त्याचं ऑपरेशन काय तर झालेलं बाई. तो मरता मरता वाचलाय. हा हा हा, कुली पिक्चर मध्ये, कुली. हा तो ते कुलीचं जेव्हा तू मूवी बघितलाय तू कुली, हा तू मूवी असं वेगळा गेम खेळलेला ना, म्हणून हा सीझन हा जिंकला पाहिजे होता. आरजी ना, काय नाव, आरजी नाव आहे. करूंगा बॉस. हा नावेत का प्रणित काय तर नाव होतं. चाहिए हो उतना आएगा प्रणीत. जब आएगा मैं प्रणीत नाही रे, प्रणीत मोरे वेगळा आहे. हा कोण आहे आरशी? अरे हा महाभारत वाला आहे ना, महाभारत वाला आहे ना तो.
हा महाभारत वाला आहे. अली कुली मिर्जा. आहे ना, हा पण भारी बहुत होता. कुछ आ सकता है हाँ आने दो और पहली बात भाई मैं ह्याची आणि confident ते हूँ। आली दूसरी काय चीज, त्याचं नाव आप एजाज हो, खानची आप तानाशाह फायटिंग हो, बघायला आप मजा येईल. कोई भी हो जो भी हो, झाले का फायटिंग? मैं दूध नहीं दे सकता. हो. भाई तो एजाज खानचा तो एपिसोड एक नंबर आहे. जितने भी कार्टून है दूध के सब लेके तर आए. गाणं लागलेलं असतं इसने चुन्नी हाथ वर लगाया ये अली के आणि हाथ. गौहर खान ये आणि अगर चंगेज खान भी होता तिचा ना बॉयफ्रेंड तुषार तब भी खांडे हाथ नहीं लगाने दूंगा. ते दोघं नाचत कैसी असतात जिद है आप? आणि कॅमेरा बरोबर त्या दोघांवरती ना झूम केला नाचतात आहे आणि पॅन होतोय एजाज खान ए बाबा, म्हणतो मारलं चल याने बाथरूम त्याला. मध्ये जा. स्वतः अंगावर उडी बिडी मारतात. अच्छा, मस्करी करतात ते काय? मस्करी नाही, मस्करीची कुस्करी होते बा. आली पण बसली ढकला ढकली चालू होते आणि आली खुली इन्स्टिगेट करतोय त्याला हा. आणि आपुल मारायला जातो. तुझा आवडता सीझन कुठला आहे अर्धा? तो सिद्धार्थ वालाच 13. सिद्धार्थवाला यार मला तर एवढं म्हणजे त्याच्यामध्ये वाईट वाटलं ना आज. मी मेला तो ना? एजाज खानचा साईडने होतो. कोणाच्या एजाज side ने खानच्या होता? साईडने होतो. एजाज का? या शो सॉरी याच्यामध्ये सॉरी बोलतोय. सॉरी एजाज खान तू बोलतोय. सिद्धार्थ आसिम रियाजच्या साईडने होतो मी पण. मी ना बघितलं सिद्धार्थ Big शुक्ला Boss जिंकला ना माझा 13. मूड गेला. सिद्धार्थ शुक्ला भाई त्यांनी खूप वेळा हे केलेलं रे, काय केलं? लाईन क्रॉस केलेली. काय केलेलं? पहिला हातबीत उचलायचा त्या आसिम रियाजवर. कुठली फाईट लाव? सलमान खान एकदा येऊन बोलतो बाय दादा दोघ जण समोर एकमेकांना ही मारा. वाली आहे खूप का? पहिला उठतो. हा नाही ए सिद्धार्थ गुंडा त्याच्यामध्ये तर ती घर में खड़ा है। काही जण रश्मी. ए बाबा, हा रश्मी देसाई ते पाणी टाकते त्याच्यावर. हा सीझन एका हाताने घेतला. आउट ऑफ कंट्रोल हुआ रश्मि और सिद्धार्थ. 37 मिलियन. हा सीझन चांगला होता. एक एक कॅरेक्टर आठवतात मला. हे बघ सलमान खान बघ. हे बघ, expression बघ. आणि हा एंग्री आहे ना बाबा. हा, मग तेच ए बोलते. भाई याच्यानंतर बघ आता काय आता करतो. पण असतो. आता पण असतो तो. ऐसी कैसी ऐसी कैसी व्हाट इज रॉन्ग विथ यू. आता काय असतो? आता पण असाच असतो तो. नाही रे, जर कोणी काय केलं तर. अरे हा रे बाबा, आम्ही बघतो ना सीझन. हा सीझन हिट होता. वेंडी सगळ्यांचे करिअर बनले त्याच्यानंतर. तिथे सगळे बसले. सगळ्यात जास्त हिट हाच सीझन गेलाय. हा ती माहिरा खानचं करिअर बनलं. आसिफ रियाज शो करतो आता. शहनाज गिल तर फेमस झाली. रश्मी देसाईचा पण सिरीज येतात. सिद्धार्थ शुक्ला भांडी पण लय घासायला वरती पण गेलाय. आलेला. सलमान खान भांडी घासायला पण आलेला. त्या सीझन मध्ये हा घरात. का? या सीझन नंतर सगळ्यात वरती कोण गेलं सांग? हरबत. बिग बॉस के इतिहास में पहली तो बार सिद्धार्थ घर वालों की गंदगी साफ करने खुद आ गया है सलमान. बॅन होणार आपला पॉडकास्ट बॅन होणार पहिला. पहिलेही पॉडकास्ट मी अबे तो जिंकला ना, हा. मग तोच वरती जाणार सगळ्यात. हा गेला तो ऍक्च्युअली वरती, लिटरली वरती गेला तो. ए शी. देखा भाई क्या क्या किया इसने. यहाँ पर किसी में भी शर्म नहीं. हा, सलमान खानची या शो मुळे पण लय सबके सब फॉलोइंग टेढ़े वाढलं. हैं. सब अपने आप को 30 बार खा समझते हैं. नाही रे, लोग देख रहे हैं. सलमान खानची हा रे फॉलोइंग, बाबा. शोची फॉलोइंग हा, वाढली आधीपासून सलमान आहे. खानमुळे. हा ते पण आहे. बिग तसं पण बॉस बघू आधी पहिला होस्ट माहितीये कोण होता बिग बॉसचा? शकतो. अमिताभ बच्चन होता, नंतर संजय अर्षद दत्त वारसी होता, होता हर्षद सगळ्यात वारसी पहिला. होता. सगळ्यात पहिला अर्षद वारसी होता. त्यामध्ये कोण जिंकलेलं माहितीये का? सगळ्यात पहिला सीझन हम्म. अभिजित सावंत ना. सिंगिंगचा नव्हता रे वा.
अभिजित पहिल्या सावंत सीझन Big मध्ये Boss मला एक कंटेस्टंटचं नाव सांग, एक दोन मला लगेच पण नाही सांग. माहिती आहे बाबा एवढं. राहुल रॉय. बिंदू दारा सिंगचा मुलगा राहुल रॉय जिंकलेला. हम्म. बिंदू दारा सिंगचा मुलगा होता ना पहिल्या सीझन मध्ये, आणि KRK पण होता ना. हा. हा भाई. श्वेता तिवारी पहिला सीझन होता. हम्म. हे बघ, ऑल श्वेता बिग तिवारी बॉस पहिल्या पहिल्या विनर. सीझनला होती थांब ती. आपण बघूया ऑल बिग बॉस विनर. श्वेता तिवारी पहिल्या सीझनला नव्हती. अरे मी तुला बिना बघता सांगतो स्टार्टिंग. सांग पहिला कोण आहे. राहुल रॉय. पहिला तो राहुल रॉय. ते तर मी सांगितलं आता. ठीक आहे, दुसरा सांग. इथं नाव पण आलंय. अं, दुसऱ्यामध्ये ही आहे श्वेता तिवारी. नाही. थर्ड सांगू शिल्पा शिंदे. श्वेता तिवारी नाही. फोर्थ थर्ड कुठे शिल्पा शिंदे करतोय? सेकंड कोण आहे सांग. शिल्पा शिंदे 11ला आली. 11व्या सीझनला. 11व्या की 12व्या. अच्छा तसं नको बोले. जेवढे विनर आहे त्यांचे नाव नाही नाही सांगा. सांग ना. सेकंड सांग ना. तू बोलला ना मला बघायची पण गरज नाही. सेकंड सांग कोण आहे. तेव्हा तर तू बघत पण नव्हता बाई. मी बघायचो. मी स्टार्टिंगचे बघायचो. घरी लावायचे ना टीव्हीवर, तेव्हा बघायचो मी. हा चल तू आता प्ले कर, दाखव आम्हाला, सांग. मी सांगू सेकंड कोण आहे. आशुतोष. हा, तुला खाली नाव बिव दिसत नाही रे, काय नाव नाही. आशुतोष राणा. आशुतोष काय रोडीत जिंकलेला तो. आशुतोष म्हणून एक आहे, तो जिंकला. त्याच्यामध्ये तो हा होता, तो श्वेता तिवारीचा नवरा, राजा तिजोरी का कोणतरी आहे ना. आणि ती डॉली बिंद्रा. ती 4th सीझन मध्ये होती. हे बघ हा ती जिंकलेला. श्वेता तिवारी बरं होती ती. हे बघ हा जिंकलेला. मग श्वेता तिवारी 4th सीझन जिंकली. आणि हा दुसरा हात टाकला ना, श्वेता तिवारीचा पहिला नवरा. हा, हे माहित आहे बाई. याची भांडणं पण आठवतात आहे मला. बेडवर पाणी बिनी टाकलेलं याने. पुढे कर. तेव्हा हा तिसरा जिंकला. बघू. आशुतोष तिसरा सांग कौशिक. कोण. तिसरा हा आहे बिंदू दारासिंग आहे. त्याच्यामध्ये ते तर मी राजू सांगितलं. श्रीवास्तव होता. हे बघ बिंदू दारासिंग. अच्छा. हे बघ 4th मध्ये कधी श्वेता पण तिवारी होता. बोललो ना. 5th सांग कोण. एक तर शिल्पा शिंदे. नाही रे बाबा. मग दीपिका. पादुकोण. दीपिका पण नाही. थोडं कोणतरी फेमस नसणार तर प्ले कर. 5th मला पण नाही माहिती कोण आहे. अरे हा हा कुमकुम. काय हिचं नाव. ही जिंकलेली. जुही परमार. भाई हिचं सिरियल मी लहानपणी डाळ भात शाळेतून आल्यावर 1 वाजता लागायचा तेव्हा बघायचं. 6 ही जिंकले. उर्वशी ढोलकिया. भाई इतर विलन होती यार. हा सीझन बघायला पाहिजे. ती कशी जिंकली. अरे पण बघ ना कोण होतं साईडला पण बघ ना. मग हा सलमान खानचा पहिला सीझन आहे. नाही, सलमान खानचं पहिला सीझन हा आहे ना. 4th सीझन आहे. गौहर खान. अच्छा. हे बघ हा सीझन. बरोबर. इथं 3rd मध्ये अमिताभ बच्चन होता ना. 3rd सीझन. 4th मध्ये सलमान खान आला. 4th पासून खले बिली पण आलेला त्याच्यामध्ये. हम्म. छान. 7वी जिंकली. याच्या पुढचे माहित असतील ना आता. 8वं कोण जिंकलं. कोण. गौतम गुलाटी. ही कशी काय. अरे त्या फक्त फिनालेसाठी आलेली. फक्त फिनालेसाठी आहे. आणि सलमान खानला काहीतरी झालेलं. हो. शूटिंगला धमकी दिली असणार. शूटिंगला गेला असं. अच्छा बाई. सांग 9th सीझन कोण जिंकलं. तो हा जिंकलाय. काय त्याचं नाव. तो बाबाजी मनवीर. नाही रे. 9th सीझन. हा, हिंट देऊ का. मनवीर. हिंट देऊ का. नाही, रोडीज प्रिन्स विनर. नरूला. प्रिन्स हा, नरूला. प्रिन्स.
तो 9वा सीझन हा. जिंकला. त्याच्यानंतर मग मनवीर गुज्जर. त्याच्यानंतर मग आपली शिल्पा शिंदे 11 सीझन. अरे याच्यामध्ये बानी जे पण होते ना, हा सीझन थोडा होता. सीझन मस्त हिचे होता. शोल्डर बघ हा बाई. मस्त होता, हा इमोशनल होता एकदम. हा काय काय इमोशनल होता भाई, फुल अँग्री सीझन होता. हा एंग्री पण होता, त्या इमोशनल बाबानी पण वन साइड घेतला. बाबानी होता. बाबा तर बाबा साइडच होता. बाबा आणि प्रियंका जग्गा या दोघांनी फुल विलनचा रोल केलेला. हे इथून नाही बघितलं मी, इकडचं मला काहीच नाही माहिती इकडचं. त्या सीझन मध्ये ही आलेली कोण? ती काय सीझन असेल, फिमेल नाही लिया अच्छा ती ठीक काना आहे. बोलते ना ती. क्रिशांत पण मस्त खेळला रे. क्रिशांत फुल टॉपला, इमोशनल होता तो. यामध्ये आसिम फुल मला 90% वाटत होता आसिम जिंकेल. हा काय पण याची एवढी फॉलोविंग फॅन कळालं नाही. फॉलोइंग जास्त आहे रे कोणाची? आसिमची? सिद्धार्थची रे. अच्छा आधीपासून होती ना, म्हणून आधीपासून होती आधीपासून. म्हणून. आसिम रियाज जेव्हा ते ह्याच्या आधी मॉलचा टास्क झालेला माहिती, त्यामध्ये आसिमचा क्राऊड खूप जास्त आलेला. नाही रे, दोघं पण चांगलेच होते या सीझन मध्ये. सिद्धार्थला जिंकल्याला नाही आवडला, त्याला वेगळा ऍटिट्यूड होता रे. अरे तो त्याला पण माणूसच आसिफला तसा पण आहे. थोडा होता ऍटिट्यूड. तो अर्जुन कपूरवर पण चढला, सलमान खानला पण उलटा बिलटा बोलला होता. नाही रे. कोण? आसिम रियाज? Celebrity. नाही, हा सिद्धार्थ शुक्ला रोडीज मध्ये अरे तो काहीतरी अर्जुन show कपूरचा मध्ये. तो प्रँक होता बे.